नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या स्वप्नांचं घर घेण्यासाठी एक उत्तम अशी योजना सरकारने काढलेली आहे। योजनेचे नाव हे म्हाळा लॉटरी योजना असे आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारने नुकत्याच जाहीर झालेल्या 2030 घरांची सोडत हे मित्रांनो काढलेली आहे। त्याबद्दल अर्ज कसा करायचा, कोणत्या जिल्ह्यातील हे फ्लॅट्स आहेत याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, म्हाळा लॉटरी 2024 अंतर्गत म्हाळा किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण परवडणाऱ्या घरांचा विकास, पुनर्बांधणी आणि झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नोडल एजन्सी आहे। म्हाळा लॉटरी गृहनिर्माण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात कमी किमतीच्या परवडणाऱ्या घरांचे वाटप करण्याचा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे मित्रांनो। म्हाळा सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या सिटींमध्ये घरांच्या वाटपासाठी लॉटरी योजनांची व्यवस्थापना करते। मित्रांनो, नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिरातमध्ये मुंबईमध्ये म्हाळाकडून 2030 घरांची सोडत मित्रांनो निघालेली आहे। यामध्ये मुंबईमधील कोणते ठिकाण आहे ते आपण बघूया मित्रांनो। पहाडे गोरेगाव, ऑट ऑफ हिल वडाळा, कोपरी पवई, कनमान नगर, विक्रोडी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड। मित्रांनो, याचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो सुरू झाले आहे। तुम्हाला 9 सप्टेंबर पासून हे अर्ज म्हणजेच आजपासून हे अर्ज तुम्हाला मित्रांनो करता येणार आहे। तसेच मित्रांनो 4 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहेत मित्रांनो। आणि जे काही रक्कम आहे मित्रांनो, फॉर्म भरताना जी काही रक्कम तुम्हाला लागते ते 24 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही रक्कम मित्रांनो भरता येणार आहे। भरलेल्या अर्जाची यादी ही मित्रांनो 9 सप्टेंबरला 6 वाजेपर्यंत प्राप्त अर्जाची प्रारूप यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच 11 सप्टेंबरला 6 वाजेपर्यंत स्वीकृत अर्जाची यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो। म्हाळाच्या वेबसाईटवरती ही यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येणार आहे। भरलेल्या अर्जाची 13 सप्टेंबरला 11 वाजेपर्यंत प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत मित्रांनो हे काढली जाणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये कोण पात्र राहणार आहेत, तर मित्रांनो नोकरदार, रिक्षा चालक असे अन्य लोक यामध्ये पात्र राहणार आहेत मित्रांनो। फक्त मित्रांनो तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुमचे गावाकडचे सुद्धा असेल तर मित्रांनो काही हरकत नाही। ते गावाकडचे डॉक्युमेंट तुम्हाला पूर्णपणे चालतात मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। फक्त तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करता मित्रांनो त्या ठिकाणी, उदाहरणार्थ आता तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही अर्ज करत आहे मित्रांनो, तर मुंबईमध्ये तुमचे स्वतःचं घर हे पाहिजे नाही। जर असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये मित्रांनो लाभ हा मिळणार नाही, तुम्ही पात्र यामध्ये ठरणार नाहीत मित्रांनो। योजना तुमच्या स्वप्नाचे घर घ्यायला आहे एक उत्तम योजना मानली जाते मित्रांनो। अशा पद्धतीने या योजनेची कामगिरी आहे मित्रांनो। अशा पद्धतीने मी मित्रांनो सांगलेली पूर्ण माहिती ही तुम्हाला समजली असेलच। त्यासाठी मित्रांनो काही अडचण तुम्हाला असली याबद्दल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आम्ही तिचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम मित्रांनो पूर्णपणे करू। आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो अशीच माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।